पाकिस्तानसोबत मॅच ही देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू। भारत पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरे आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला आघाडी उद्या राज्यभरात हर घर से सिंदूर अभियान राबवणार। सिंदूरच्या पुढे डब्यात टाकून पंतप्रधान मोदींना पाठवणार। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवणार। ऑपरेशन सिंदूर वेळी ठाकरे लंडनला जाऊन बसले होते। ठाकरे सेनेच्या हर घर से सिंदूर मोहिमेवरून नितेश राणेंचा हल्लाबोल, तर आदित्य ठाकरे बुरखा घालून मॅच बघतील, राणेंचा टोला। भारत पाकिस्तान मॅच बाबत केंद्र सरकार गप्प का? खरी भाजप अस्तित्वात असती तर बीसीसीआयला धारेवर धरलं असतं, आदित्य ठाकरेंचा निशाणा। प्रकाश महाजनांची मनसेला सोडचिठ्ठी अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आली। गंगेला बोल लावले तेव्हाच थांबायला हवं होतं। राजीनाम्यानंतर महाजनांकडून राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त। शिंदेंकडे गेलेले मुंबईतील 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे परतण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। तर काहींनी संपर्क साधलाय, मात्र पक्ष जोपर्यंत ठरवत नाही तोवर काही बोलता येणार नाही, सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयांची जागा मेट्रोनं आरबीआयला विकली। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप, तर ही शासकीय जमीन विधान भवन बरॅक्स प्लॉट म्हणून ओळखली जाते। MMRCLचं स्पष्टीकरण। मराठा समाजाला 2 आरक्षण, सीबीसीतून 10% वेगळं आरक्षण की ओबीसीमध्ये समावेश, सरकारनं निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार। जिथे न्यायदान होतं तिथून जातीयवादाची अपेक्षा नाही। मराठ्यांना 3 आरक्षण आहे असं वाटत असल्यास सरसकट आरक्षण देऊन टाका, हायकोर्टाच्या भूमिकेनंतर जरांगेंची मागणी। तुम्ही ईडब्ल्यूएस, मराठा, कुणबी आरक्षण घेणार, मग बाकीच्यांनी जायचं कुठे? छगन भुजबळांचा हल्लाबोल। मराठा समाज इतरांपेक्षा पुढारलेला मागास नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटल्याचा पुनरुच्चार। कुणाला नेपाळला सोडायचं हे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेंना एकट्यालाच महाराष्ट्रात राहायचं आहे का? भुजबळांना नेपाळला सोडा या जरांगेंच्या टीकेला वडेट्टीवारांचं उत्तर। भुजबळांची इतकी बाजू घेताय, मात्र भुजबळ तुम्हाला ओबीसींचा नेता होऊ देत नाही, तुमच्या बैठकीला येत नाही, जरांगेंचा वडेट्टीवारांवर निशाणा। कुणबी दाखल्यांद्वारे तुम्ही ओबीसीत आलाय, आता आमच्यातील क्वालिफाईड मुलांची नावं सुचवतो, पहिले 11 विवाह आपापल्यामध्ये ठरवूया। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा भर सभेत जरांगेंना प्रस्ताव। लक्ष्मण हाके त्यांची मुलगी ओबीसीतील बागवानाला देणार का? ओबीसी तरुणांच्या लग्नाच्या प्रस्तावावर मराठा समन्वयक योगेश केदार यांचा पलटवार। सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू। सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात उपसमिती पुढे सादर होणार। मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अहवालावर चर्चा होणार। नागपुरात 10 ऑक्टोबरला विदर्भातील ओबीसी समाजाचा मोर्चा, यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत मोर्चा निघणार। सरकारच्या जीआरनं ओबीसींना धक्का लावण्याचं काम केलं, वडेट्टीवारांचा आरोप। धाराशिवमध्ये बंजारा समाजातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, तरुणाचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। मुरुम तालुक्याच्या नाईकनगरमधील घटना। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत करा। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची ही मागणी। 64 वर्षात 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मग देवेंद्र फडणवीसच टार्गेट का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात अज्ञाताकडून बॅनरबाजी, मराठा समाजातील मुख्यमंत्र्यांचे बॅनरवर फोटो छापत सवाल। सांगलीतील जतच्या कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह कृष्णा नदीत, पंचायत समिती स्टाफकडून वारंवार त्रास होत होता, ही आत्महत्या नसून घातपात, मृत अवधूत वडार यांच्या कुटुंबियांचा आरोप। हार्बर रेल्वे लाईनवर रात्री 11 वाजल्यापासून उद्या दुपारी 1:30 वाजेपर्यंत 14.5 तासांचा पॉवर ब्लॉक। वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान ब्लॉक असणार। पनवेल ते मानखुर्द पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात, नागरिकांना दादर टीटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवसात बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त।